सलाम 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 सलाम. माय एफएमची मी आहे आरजे श्रद्धा आणि नेहमीप्रमाणे शो सुरू झालाय सलाम सोलापूर. मेरी क्रिसमस पीपल. 25 डिसेंबर आजची तारीख. नाताळचा सण आपण सेलिब्रेट करतोय आणि मग आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे किंवा हा जो खास दिवस आहे तो अजून खास बनवण्यासाठी आपल्यासोबत आहेत सोलापुरातले जीजस क्राइस्ट फॉर ऑल चर्च सोलापूरचे संस्थापक, जी ओरोनोको स्कूल इथे रंगभवनला जे चर्च आहे ते डॅनियल पॉल सर आपल्यासोबत आहेत. सो सर, मेरी क्रिसमस फर्स्ट ऑफ ऑल अँड व्हेरी वॉर्म वेलकम टू माय एफएम स्टुडिओ. हॅपी क्रिसमस. या हॅपी क्रिसमस. तर आजच्या दिवसाचा इम्पॉर्टन्स काय सांगाल सर? काय महत्व आहे आजच्या दिवसाला? आजचा दिवस म्हणजे असा आहे ना मॅडम की येशू ख्रिस्ताचे जन्म. बरोबर. येशू ख्रिस्ताचे जन्म म्हणजे या भूतलावर झाला, पण येशू ख्रिस्तांचं म्हणजे सर्वजण ख्रिसमस म्हणून साजरं करत असतात त्यांच्या जन्माविषयी. क्रिसमस म्हणजे दोन प्रकारचे, म्हणजे क्रिसमस हा शब्द असा आला ना, म्हणजे त्याप्रमाणे ख्रिस्ट म्हणजे मास, म्हणजे क्रिसमस म्हणजे येशू ख्रिस्ताला आराधना करणं. म्हणजे आराधना करणं म्हणजे ना देवाला आपण आहे ना म्हणजे पूजा करणं. याप्रमाणे आपण म्हणजे आपण देवाची ना क्रिसमस साजरा करत असतो की देवाची आराधना करून त्याची स्तुती करून त्याची गौरव करत असतो. आम्ही सर्वजण आहे ना याप्रमाणे ना देवाच्या मंदिरात जाऊन चर्चमध्ये जाऊन देवाचे धन्यवाद करून आम्ही सर्व म्हणजे गाण्याच्या द्वारे आम्ही देवाची प्रवचन ऐकून आम्ही सर्वजणांनी देवाचे गौरव करत असतो. आम्ही सर्व प्रत्येक चर्चमध्ये आम्ही याप्रमाणे करत असतो. क्रिसमस स्पेशल आपल्या गप्पा सरांसोबत अशाच सुरू राहतील. स्टे ट्यून्ड. चलो आज कुछ अच्छा सुनते हैं. तर मला सांगा सर, ओरोनोको इथे चर्च आहे, या दिवसाचा काही पर्टिक्युलर प्रोटोकॉल असतो का? आय फील रात्री 12 वाजता त्यांचा जन्म झाला होता, त्यामुळे फर्स्ट प्रेयर्स रात्री 12ला असतात. बरोबर, राईट. त्यानंतर अजून काय काय कार्यक्रम तुम्ही करता? म्हणजे रात्री 12 वाजता मी येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी आम्ही सर्व गाणं म्हणून सर्व मंडळी चर्चेतलं मंडळी आणि लहान मुलांनी सर्वांना मिळून आम्ही येशू ख्रिस्ताचे गाणं म्हणून देवाची गौरव करत असतो. आणि सकाळी ना परत लहान मुलं सर्वजण म्हणजे स्किट म्हणून सर्वांना सर्व मिळून म्हणजे येशू ख्रिस्ताचं कसं जन्म झाला याप्रमाणे ना सर्व मरियाम म्हणजे सर्व इतर लोकांनी ना म्हणजे सर्व ज्ञानी लोक तसं सर्वजण आम्ही ना म्हणजे वेश धारण करून म्हणजे त्याप्रमाणे तसं स्किट करत असतो. तसं स्किट करून आम्ही ते कार्यक्रम करत असतो. ते सर्व म्हणजे ते बघून आहे ना सर्वजण आहे ना आनंद होत असतो. त्याच्यानंतर ना परत म्हणजे येशू ख्रिस्ताविषयी आम्ही संदेश सांगत असतो ते झाल्यावर ना. त्याच्यानंतर ना प्रत्येकांना आम्ही आल्यावर ना परत लहान लहान गिफ्ट वगैरे देत असतो. चांगला कार्यक्रम म्हणजे झाल्यामुळे ना त्याच्यानंतर ना आम्ही इतर लोकांना पण आहे ना म्हणजे गरीब लोकांना आठवण करून गरीब लोकांना म्हणजे ज्यांच्याकडून होत नाही म्हणजे क्रिसमस साजरा करायचं, घरात कुटुंबाचं परिस्थिती असेल त्या लोकांना पण काय काय भेटवस्तू देत असतो. वाव, क्या बात आहे. सो सोशल वर्क पण या दिवशी केलं जातं की आनंद फक्त हॅपीनेस इट्स फॉर स्प्रेडिंग. येशू ख्रिस्तांनी जे आपल्याला सांगितलं आहे संदेश तो पण मेंटेन केला जातो. क्रिसमस एक वेगळाच आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देणारा सण आहे जो आय थिंक सो सगळे ख्रिश्चन बांधव तर करतात, पण यासोबत आपण सोलापूरमध्ये पण बघतो की बाकीच्या जाती धर्माचे लोक पण खूप आनंदाने हा सण साजरा करतात. म्हणजे एक वेगळा माहोल असतो 25 डिसेंबरला. सगळीकडे लाइटिंग्स असतात, गिफ्ट सगळे एकमेकांना देतात, सगळेजण ख्रिसमस ट्री डेकोरेट करतात. तर हे सगळ्यांनाच माहिती की येशू ख्रिस्तांचा जन्म झालेला आणि तो आपण साजरा करतो. तर यामागची छोटी आख्यायिका किंवा स्टोरी काय सांगाल, जी तुम्ही इतर वेळी पण प्रवचनामध्ये वगैरे सांगत असता? म्हणजे येशू ख्रिस्ताचे जन्म म्हणजे येशू ख्रिस्ताने या भूतलावर आला ना, म्हणजे येशू ख्रिस्तावर भूतलावर येताना ना स्पष्ट सांगितलं प्रत्येक म्हणजे पापी मनुष्यासाठी ना आणि या भूतलावर आला. म्हणजे प्रत्येक पापी लोकांना म्हणजे एखादा समजा मनुष्य पाप केलं, त्यांच्या मनात आहे ना ते पाप केल्यामुळे त्याची शांती ना मनातलं शांतीने निघून जात असतात. म्हणजे पापाच्या द्वारे त्याच्या जीवनात अनेक संकट निर्माण होत असतात, अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यासाठी त्यांच्यामध्ये असलेली शांती निघून जात असतात. पण येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या द्वारे येशू ख्रिस्तानी या भूतलावर
बुतावर प्रत्येक पापींना ना रक्षण करण्यासाठी, म्हणजे आमच्या भाषेत आहे ना तारण म्हणून आम्ही शब्द वापरत असतो. तारणाच्या द्वारे प्रत्येक मनुष्यानं रक्षण करत असतात, प्रत्येक व्यक्तीनं रक्षण करत असतात, याच्यासाठी की पापापासून आणि शापापासून रक्षण करत असतं. कारण की मनुष्य जेव्हा पाप करत असतात या भूतलावर, पापाच्या द्वारे मनुष्यानं नरकात जाण्याची ना परिस्थिती येत असते पापाच्या द्वारे, आणि नरकामध्ये जाऊन आहे ना वेदना घेत असतं. त्यासाठी त्याच्यातून सोडवण्यासाठी येशू ख्रिस्ताने परमेश्वराने येशू ख्रिस्ताला भूतलावर पाठवलं. परमेश्वराने ना म्हणजे या भूतलावर ना प्रत्येक मनुष्यानं प्रेम केलं. प्रेमाच्या द्वारे प्रत्येक मनुष्यानं जसं या पापापासून आणि या नरकापासून वाचवायचं असेल, त्याने कसं त्यांना वाचवा म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे वाचवण्यासाठी या भूतलावर येशू ख्रिस्ताला पाठवलं. म्हणून प्रत्येक मनुष्यानं म्हणजे पापापासून, शापापासून, नरकापासून येशू ख्रिस्ताच्या द्वारे मुक्त होत आहे, म्हणजे सर्वांना याच्यातून सोडवत असतं. राईट, म्हणजे पीस आणि पेशन्स म्हणजे शांततेचा संदेश येशू ख्रिस्ताने आपल्याला दिला, आणि त्यांनी आपल्याला ही शिकवण दिली की तुम्ही सगळ्यांनी असं तुमच्याकडून कर्म झालं पाहिजे ज्याच्याकडून तुम्ही समाजात पीस किंवा शांतता पसरवाल, कुणालाही याचा त्रास होणार नाही. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की सॅन्टा क्लॉज येतो आणि आपल्या सगळ्यांसाठी गिफ्ट आणतो. सो दिस इज ओव्हरऑल फॉर हॅपीनेस. सो आजचा हा दिवस आपणही प्रत्येकाच्या हॅपीनेससाठी काही ना काहीतरी करावं असं मला वाटतं. सो डॅनियल सर, तुम्ही आमच्यासोबत आजच्या या पवित्र दिवशी जॉईन झाला आहात आणि आम्हाला खूप छान संदेश देत आहे. तर सोलापूरचे जे सध्या सगळे आपल्याला ऐकतायत, ख्रिस्ती बांधव आणि बाकीचे सुद्धा, तर त्यांना आजच्या या ख्रिसमसच्या दिवशी तुम्ही काय मेसेज द्याल बरं, काय सांगाल? म्हणजे प्रत्येकाने ना आताचा सध्या स्थिती म्हणजे ना आता कोरोनाचा दिवस असल्यामुळे ना सर्वजण स्वतःचं पहिला जागृत घ्यायला पाहिजे, म्हणजे कोरोनाचं. बरोबर. बाकीचं मास्क वगैरे वापरणं आणि सॅनिटायझर वापरणं, सोशल डिस्टन्स ठेवणं, हे आता गरज आहे प्रत्येकाला. म्हणजे कार्य आपण करत असतो ना त्याप्रमाणे आपण देवाने आपल्यावर जसं प्रेम केलं, आपण इतर लोकांवर पण प्रेम करावं. कारण की पवित्र शास्त्र याप्रमाणे आपल्याला शिकवतं, देवाचं वचन आहे की जसं आपल्यावर प्रेम केलं परमेश्वर स्वतःवर प्रेम करत असतो, आपण शेजावर पण प्रेम करावं. तसं इतर लोकांना पण आपण प्रेम करून, एखादा समजा मित्र आपण एवढा दिवस आपण समजा आपण काय तर निमित्त आपला मित्र लांब झाला असेल, त्यानं फोन करून आहे ना परत एकदा मित्र जोडणं, किंवा आपण एखादा समजा आपलं पाहुण्यातलं मंडळीतल्या लोकांना आपण काय निमित्ताने आपण लांब झाला असेल, त्यांना पण परत फोन करून त्यांच्या बरोबर ना परत एकदा ना आपले संबंध जोडणं. याप्रमाणे इतर लोकांना, गरीब लोकांना आठवण करणं, याप्रमाणे सर्वांनी ना म्हणजे ख्रिस्ती बांधवांनी करावं आणि प्रत्येकानं येशू ख्रिस्ताच्या म्हणजे ना सर्वांना शुभेच्छा सांगावं असं माझं मत. वा, खूप छान संदेश त्यांनी दिलाय की कधीतरी भूलचूक आपल्याकडनं झाली असेल तर ती माफ करून टाका, आणि समोरच्याला तुम्ही दुखवलं असेल तर त्यांना सॉरी म्हणून टाका. आणि आजच्या दिवशी आपल्याला एक म्हणजे असा जीवनातला एक क्षण आपल्या देवाच्या दयेने आलेला आहे की जे काही आपल्याकडनं असे कर्म झाले असतील तर लेट्स जस्ट लिव्ह विथ दॅट, आणि आजची मोमेंट आपण सगळेजण जगूया. सो थँक्यू सो मच वन्स अगेन डॅनियल सर फॉर जॉईनिंग विथ अस, अँड हॅपी क्रिसमस टू यू अँड युअर फॅमिली. हॅपी क्रिसमस, मेरी क्रिसमस सर्वांना. मी पण श्रोत्यांना, सर्वांना ऐकणाऱ्यांना, ऐकणाऱ्या सर्वांना पण हॅपी क्रिसमस, मेरी क्रिसमस. थँक्यू सो मच. Jingle bells, jingle